वदास पठार येथून निघालेली एसटी बस म्हाडाच्या दिशेने सुसाट जात होती. वरंधा घाटामध्ये एका वळणावर लाल परीचा ब्रेक फेल झाले आणि जोराचा आवाज होऊन ही बस थेट 50 फूट दरीमध्ये कोसळली. बस कोसळल्यामुळे सगळीकडे प्रवाशांचा एकच आक्रोश पाहायला मिळत होता. सगळीकडे आरडाओरडा सुरू होता आणि बसमध्ये बसलेल्या 18 प्रवाशांसोबत जे काही भयंकर घडलं ते ऐकून तुमच्या देखील अंगावर काटे येतील. नेमकं प्रवाशांबरोबर काय घडलं हे पुढे बघणारच आहोत, पण त्याबरोबर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एसटी बस रामदास पठाराकडून महाडाकडे जात होती. 18 प्रवासी या बसमधून प्रवास करत असताना वरंधा घाटामधून बेबीचा गोलिया या वळणावर बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्या बस चालकाने अक्षरशः ब्रेकवरती पाय ठेवून उभं राहून बस थांबवण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु बस थांबत नव्हती. ब्रेकवरती उभं राहून बस थांबवण्याचा प्रयत्न करत असताना प्रवाशांनी देखील अचंबित झाले. त्यातले काहींनी विचारले नेमकं काय सुरू आहे. असं विचारल्यानंतर चालकाने उत्तर दिले की गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत. अशी माहिती दिल्यानंतर सर्वांच्याच पाचावर धारम बसली. प्रवाशांनी देवाचा धावा सुरू केला, परंतु चालकाच्या अनेक प्रयत्नानंतर ही बस ब्रेक न लागल्यामुळे बस थेट सुरक्षा कठड्यावर आदळून 50 फूट दरीमध्ये कोसळली. बस दरीमध्ये कोसळल्याची माहिती कळताच स्थानिक ग्रामस्थांनी दरीकडे धाव घेतला आणि जखमी प्रवाशांना बाहेर काढले. या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी 17 प्रवासी जखमी होऊन त्यांना महाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, अशी अद्भुत प्रतिक्रिया अनेक जण ही घटना बघून देत होते. बस एका झाडाला अडकल्यामुळे सर्व प्रवाशांचे प्राण या ठिकाणी वाचलेले आहेत. त्यामुळे फक्त एकच गोष्ट बोलता येईल की झाडे लावा आणि झाडे लावा. आज फक्त एका झाडामुळेच या सर्व प्रवाशांचा जीव या ठिकाणी वाचलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावलेच पाहिजे, कारण एका झाडामुळे आज इथे 17 लोकांचा जीव वाचलेला आहे.